नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अकस्मात मराठी हॉरर स्टोरी चॅनलवर. मंडळी, काही जागा अशा असतात जिथे रात्री जाण्याचं धाडस आपण सहसा करत नाही. मुंबईचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान त्यापैकीच एक आहे. दिवसा ही जागा जितकी सुंदर दिसते तितकीच रात्री ती भयानक होते. तुम्ही कधी ऐकलं आहे का की या उद्यानात एका पांढऱ्या साडीतील स्त्री फिरते, किंवा इथल्या कान्हेरी लेण्यांमधून येणाऱ्या विचित्र आवाजांबद्दल? आज मी तुम्हाला एका अशा रात्रीची कहाणी सांगणार आहे जिथे सत्य आणि कल्पनेचं भानच हरवून गेलं. पण कहाणीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन थरारक, भीतिदायक, ऐतिहासिक व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. मुंबईच्या गजबजलेल्या जीवनशैलीतून सुटका हवी असेल तर बोरिवलीच्या उत्तरेला वसलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे निसर्गरम्य ठिकाण एक उत्तम पर्याय आहे. पण या शांततेच्या गूढ आवरणाखाली दडलेली भयानक रहस्ये आणि भुताटकी किस्से तुमच्या अंगावर काटा आणतील. असेच एकदा 4 मित्रांनी मुंबईच्या गजबजाटाने थकलेल्या मनाला शांततेचा विसावा मिळवण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ट्रेकिंगला जाण्याचा निर्णय घेतला. राहुल, समीर, पूजा आणि रिया हे चौघेही निसर्गप्रेमी होते. धकाधकीच्या जीवनातून काही वेळ दूर जाऊन निसर्गाच्या कुशीत हरवायचं स्वप्न उराशी बाळगून ते उद्यानात पोहोचले. पण त्यांना ठाऊक नव्हतं की ही साहसी ट्रिप त्यांच्या आयुष्यातील सर्वात भयानक आणि कधीही न विसरता येणारा अनुभव ठरणार होती. संध्याकाळच्या गडद होत जाणाऱ्या सावल्यांमध्ये त्यांचा प्रवास सुरू झाला. पण त्यांना वाटलेही नाही की ही शांतता एका भयावह गूढतेचं आवरण होती. संध्याकाळचे 6 वाजले होते. सूर्य मावळतीकडे झुकला होता आणि जंगलातील पक्ष्यांचा किलबिलाटही आता थांबू लागला होता. दाट झाडांच्या सावल्यांमुळे अंधार झपाट्याने पसरत होता. 4ही मित्रांनी कान्हेरी लेण्यांकडे जाणारी पायवाट निवडली होती, कारण तिथे पोहोचून रात्रीसाठी कॅम्प लावण्याचा त्यांचा बेत ठरला होता. पायवाटेने चालत असताना रियाला असे वाटले की कोणीतरी तिच्या मागे चालत आहे. ती थांबली आणि मागे वळून पाहिलं, पण तिला काहीच दिसलं नाही. काय झालं? पूजाने विचारले. काही नाही, मला वाटलं कोणीतरी मागे आहे, रियाने घाबरत उत्तर दिलं. सगळ्यांनी त्यावर हसून दुर्लक्ष केलं आणि ते पुढे निघाले. जंगलात आता पूर्ण अंधार पसरला होता. टॉर्चच्या प्रकाशात वाट शोधत असताना अचानक त्यांनी एका झाडामागून सावली हलताना पाहिली. तिथे कोणीतरी आहे, राहुलने हळू आवाजात सांगितलं. कदाचित एखादा प्राणी असेल, समीरने उत्तर दिलं. पण त्या सावलीचा आकार माणसासारखा होता. सावली क्षणात झाडामागे दिसली आणि लगेच गायब झाली. 1 तास चालल्यानंतर ते कान्हेरी लेण्यांजवळ पोहोचले. प्राचीन काळातल्या या लेण्यांचं वातावरण अधिकच भयानक होतं. थंडगार हवा, काळोख आणि काळ्या दगडांवर कोरलेल्या मूर्त्या. पूजाने थोडं घाबरतच म्हटलं, हे ठिकाण खूपच गूढ वाटत आहे. तितक्यात एका लेण्यांमधून अस्पष्ट आवाज आला. तो काय आवाज होता? रियाने भीतीने विचारलं. कदाचित वाऱ्याचा असेल, समीर म्हणाला. पण तो आवाज वाऱ्याचा नव्हता. तो एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज होता. आवाजाच्या दिशेने गेलेल्या त्यांना एका लेण्यात पांढऱ्या साडीतील स्त्री बसलेली दिसली. तिचे केस अस्ताव्यस्त होते आणि ती जमिनीवर बसून रडत होती. आपण इथून लगेच निघूयात, राहुलने घाबरतच म्हटले. पण कदाचित तिला मदतीची गरज असेल, समीर म्हणाला. त्यांनी तिला हाक मारली, पण ती स्त्री काहीच बोलली नाही. काही क्षणात ती हळूहळू उठली आणि त्यांच्याकडे पाहू लागली. तिचे डोळे पूर्ण काळे होते आणि चेहऱ्यावर एक प्रकारचा राग होता.
ते पाहून राहुल जोरात किंचाळला, "पळा!" सगळे वेगाने धावू लागले. धावताना त्यांची वाट चुकली. रिया थांबून ओरडली, "समीर कुठे आहे?" काही वेळाने समीर एका झाडामागून बाहेर आला. त्याचा चेहरा निळसर झाला होता आणि त्याच्या डोळ्यांमध्ये प्रचंड भीती दिसत होती. "ती माझ्या मागे होती, मला सोडत नव्हती," तो थरथरतच म्हणाला. सगळ्यांनी जंगलातून बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू केली, पण प्रत्येक पायवाट त्यांना पुन्हा कान्हेरी लेण्यांजवळ घेऊन जात होती. रात्रीच्या काळोखात ती पांढऱ्या साडीतील स्त्री पुन्हा त्यांच्या समोर आली. यावेळी तिच्या हातात जळालेली लालटेन होती. तिचा आवाज जंगलभर घुमत होता, "तुम्ही इथून कधीच बाहेर जाऊ शकणार नाही." राहुलने धाडस करून तिच्यावर टॉर्चचा प्रकाश टाकला. तेवढ्यात ती जोरात किंचाळली आणि एका क्षणात गायब झाली. पहाटेच्या उजेडात ते कसेबसे जंगलाबाहेर आले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट जाणवत होती. "आता आपण कधीच इथे परत येणार नाही," पूजाने ठामपणे सांगितलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान त्यांच्या आठवणीत कायमचं गूढ आणि भयावह ठिकाण बनून राहिलं. मंडळी, ही कथा काल्पनिक असली तरी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाबद्दल प्रचलित असलेल्या दंतकथांवर आधारित होती. 104 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात विस्तारलेले हे उद्यान भारतातील सर्वात मोठ्या शहरी जंगलांपैकी एक आहे. इसवी सन पूर्व 1ल्या शतकापासून अस्तित्वात असलेल्या कान्हेरी लेण्या हे या उद्यानाचे सर्वात प्राचीन वैशिष्ट्य आहे. बौद्ध भिक्षूंनी येथे ध्यानधारणा केली असे मानले जाते. 1981 साली या उद्यानाला माजी पंतप्रधान संजय गांधी यांचे नाव देण्यात आले. या उद्यानाचा इतिहास जितका वैभवशाली आहे, तितकेच या जागेभोवती पसरलेले भयावह किस्से अंगावर काटा आणणारे आहेत. संध्याकाळ झाली की उद्यानाचा परिसर वेगळंच रूप धारण करतो. घनदाट झाडांमुळे सूर्यप्रकाश अगदी कमी होतो आणि अंधाराचे साम्राज्य पसरते. उद्यानाजवळ राहणाऱ्या लोकांच्या मते रात्रीच्या वेळेस या परिसरात विचित्र गोष्टी घडतात. लोक सांगतात की रात्रीच्या वेळी उद्यानाजवळील रस्त्यांवर एक पांढऱ्या साडीतील स्त्री दिसते. तिचे अस्तित्व इतके भयानक असते की तिला पाहिल्यानंतर अनेक वाहन चालकांनी गाडीचा वेग आपोआप कमी होत असल्याचे सांगितले आहे. काहींनी असे देखील सांगितले आहे की ती स्त्री त्यांच्या वाहनांच्या मागे धावत असते आणि काही क्षणातच ती अचानक गायब होते. काही पर्यटकांनी कान्हेरी लेण्यांच्या परिसरात विचित्र सावल्या फिरताना पाहिल्याचा दावा केला आहे. रात्रीच्या वेळी येणारे अस्पष्ट आवाज, पायांची कुजबूज आणि एखाद्याचे हसणे हे आवाज इतके स्पष्ट असतात की ते कुणीतरी समोर असल्याचा भास निर्माण करतात. उद्यानाच्या काही भागात काही गुन्हे घडल्याच्या घटना आहेत. अपहरण, खून आणि मृतदेह जंगलात टाकण्याच्या घटना येथे घडलेल्या आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांच्या मते या ठिकाणी मृत व्यक्तींच्या आत्म्यांचा वावर आहे. एका पर्यटकाने सांगितले की टायगर सफारीच्या दरम्यान त्याला एका झाडामागे उभा असलेल्या सावळ्या रंगाचा मनुष्य दिसला. त्याने त्याच्याकडे हात केला, पण काही क्षणातच तो गायब झाला. नंतर गाईडने त्याला सांगितले की त्या भागात कोणीच नव्हते. एकदा काही ट्रेकर्स रात्री उशिरा कान्हेरी लेण्यांजवळ पोहोचले. त्यांना वाटले की आतमध्ये काही माणसे आहेत, कारण दिव्याच्या प्रकाशात त्यांना सावल्या हलताना दिसत होत्या. पण आत गेल्यावर तिथे त्यांना कोणीच सापडले नाही. जंगलातील पायवाटांवर चालणाऱ्या काही लोकांनी सांगितले की त्यांच्या मागे कुणीतरी चालत असल्याचा भास झाला. मागे वळून पाहिल्यावर मात्र तिथे कोणीही नव्हते. पांढऱ्या साडीतील स्त्री ही एका अपघातात मृत्यू पावलेल्या महिलेचा आत्मा आहे, असे इथल्या लोकांचे म्हणणे आहे. परंतु
पोलिसांच्या नोंदीत अशा कोणत्याही घटनेचा उल्लेख नाही. रात्रीच्या अंधारात प्राण्यांचे आवाज आणि जंगलातील हालचालींमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण होते. इथले जंगल इतके दाट आहे की रात्रीच्या वेळी त्यात पूर्ण अंधार पसरतो. झाडांच्या सावल्यांमुळे वातावरण अधिकच गूढ वाटते. या उद्यानात बिबट्या, साप आणि इतर प्राणी असल्यामुळे रात्रीचे आवाज अधिक भयावह वाटतात. रात्री एकट्याने जंगलात जाणाऱ्या लोकांच्या मनात आधीच भीतीचे विचार येतात, त्यामुळे असे भास होण्याची शक्यता अधिक असते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला हॉन्टेड ठिकाण म्हणून ओळखले जात असले तरी यामागे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. मात्र या जागेचा निसर्ग आणि ऐतिहासिक वारसा अनुभवण्यासारखा आहे. जर तुम्ही कधीही या उद्यानाला भेट देण्याचा विचार करत असाल तर दिवसा या जागेचा आनंद घ्या. मात्र रात्रीच्या गोष्टींवर विश्वास ठेवण्याआधी सत्य तपासा. या ठिकाणी जाऊन तुम्हाला काय अनुभव येतो त्यावरूनच ठरेल की या जागेतील गोष्टी खऱ्या आहेत की केवळ मिथक. तुम्हाला देखील या जागेबद्दल काही माहिती असल्यास मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्याच अशा एका थरारक व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.